क्या अभी मजा आएगा ना भिड़ो माल जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या एका पुन्हा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंगवरती झालेला आहे आणि या व्हिडिओचे मटेरियल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि आपल्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही. आपण आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल सेट करून नोटिफिकेशन ऑन करा, कारण आपणला कोणताही व्हिडिओ पाहिला तर आपल्याला पहिलं पाहायला भेटणार. चला मग कोणता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया. आपल्याला लाईट मोशन ॲप ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर बीटमार्कची जी लिंक दिली आहे तिला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तुमचा फोटो इथं घ्यायचा आहे. फोटो घेतल्यानंतर फोटो ॲड करायचा. ॲड केल्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून फ्री लाईन कॉम्बिनेशन एरिया करायचा आणि याची लेन्थ शेवटपर्यंत घ्यायची. आणि जे आपण इथं बीटमार्कमध्ये क्रॉप करायचं आहे, इथं बीटमार्क दिलेला आहे तिथं मध्ये फोटो कापून घ्यायचा आहे आणि रेक्टँगलला वर घ्यायचा आहे, कारण हा इफेक्ट असा बसन. असं झाल्यानंतर आपल्याला इथं शॅडो घ्यायचा आहे. शॅडो कुठे, याची लिंक आपल्याला टेलिग्रामला, शॅडोची लिंक आपल्याला टेलिग्रामला भेटून जाईल. शॅडो घेतल्यानंतर याला व्यवस्थित असं सेट करायचं आहे. याची पण लेन्थ शेवटपर्यंत घ्यायची. डबल प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि आपण जो डायलॉग दिलेला आहे त्याची लिंक आपल्याला टेलिग्रामला भेटून जाईल. याला असं व्यवस्थित खाली घ्यायचं. खाली घेतल्यानंतर याला सेट करा. सेट केल्यानंतर याची पण लेन्थ शेवटपर्यंत वाढून घ्या आणि हा फोटोचा वर घ्या. आपल्या पद्धतीनुसार आपण आपला फोटो वर घ्यायचा आहे आणि शेक इफेक्टच्या लिंकमध्ये जायचं. जो पहिला शेक इफेक्ट आहे तो कॉपी करायचा, बीटमार्क ओपन करायचं. जो आपला पहिला फोटो आहे त्याच्यावर हा इफेक्ट पेस्ट करायचा. पेस्ट केल्यानंतर असा इफेक्ट आपल्या व्हिडिओला पेस्ट होईल. डबल शेक इफेक्टवर लिंक ओपन करायची. जो दुसरा इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आणि जो दुसरा फोटो आहे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर या फोटोला असा इफेक्ट बसून येईल. डबल शेक इफेक्टची प्रोजेक्ट लिंक ओपन करायची आणि हा HDRCC इफेक्ट दिलेला आहे, त्याला कॉपी लेयर्स करायचं. कॉपी लेयर्स केल्यानंतर डबल ओपन करायचं बीटमार्क आणि याच्यावर लेअरवर क्लिक केल्यानंतर इथं पेस्ट टू लेअर करायचं. हा इफेक्ट असापणे इथून आहे आणि याची लेन पण शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे. वाढून घेतल्यानंतर आपला व्हिडिओ रेडी झाला आहे.